महाराष्ट्राची परिस्थितीच आणि महाराष्ट्राचं राजकारण हे खूप वाईट चालू आहे. ज्याच्या हाती सत्ता गेली की ती काही नाही लोण्याचा वळा खायला बसलेलाच आहे. आता कसं 100त 1-2 एकनिष्ठ राजकारणी नेते सोडले तर, एकनिष्ठ राजकारणी नेते सोडले तर असतील 1-2 राजकारणी नेते की बाबा त्यांना जनतेच्या हितासाठी करायचं असेल किंवा जनतेसाठी. पण बाकीचे म्हणलं तर फक्त मत मागे पुरतच आपल्या गोरगरिबांच्या किंवा सामान्य जनतेला गोड बोलतात. एकदा का मतदान झालं, सत्ता त्यांच्या हातात गेली की तिथं विषय संपला. ते तुम्ही कोण, आम्ही कोण, आम्ही तुम्हाला ओळखत नाही. फक्त आपल्या घरं भरण्यासाठी आणि आपलं प्रॉपर्टी वाढवण्यासाठी झटायलेले असतात. एक मोजके लोक सोडले तर. मग ती कुठल्या एका पक्षातले नाही, सगळ्याच पक्षात सारखा विषय चालू असतो. आता रयत शिक्षण संस्था याच्यावरच बोलते. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊसाहेब पाटील हे संस्थेचे म्हणजे मेन ही होते. आणि आता ती काहीतरी विषय आहे वाटतंय, शरद पवारांनी म्हणजे शिक्षकांची तक्रार आहे असं माझ्या कानावर आलं की शरद पवार हे तिथल्या लोकांवर खूप अन्याय करत आहेत. त्या संस्थेमध्ये जे सगळे भरलेले आहेत बॉडीवर, ते सगळे शरद पवारांनी त्याच्या नातलग भरलेले आहेत. कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांचं कुणीही त्या बॉडीवर नाही असं ऐकण्यात आलेलं आहे, किंवा असं कुणाचं तरी मत आहे. आणि सुप्रिया सुळेंच्या अकाउंटला कितीतरी कोटी पाठवले शरद पवारांनी. आणि त्या रयत शिक्षण संस्थेचं जे सगळं काय बघत आहे, म्हणजे शिक्षकाच्या पगारी वगैरे सगळं सरकार बघत आहे. आता बोललं जातं की एकाच पक्षावर बोललं जातं किंवा फक्त शरद पवारवरच बोललं जातं. पण शरद पवार एवढे गुन्हे का करत आहेत? आणि असंही बोललं गेलं की शरद पवार सत्तेत होते तेव्हा किती अन्याय केले असतील, किंवा सत्तेत नसताना त्यांचाही ताल चालू आहे, सत्तेत असते तर काय केलं असतं. तर आत्ता मला एक प्रश्न पडतो, नाही शरद पवार जे खरंच जर असं करत असेल तर ते चुकीचंच आहे. त्या शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी संघर्षासाठी कुणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यासाठी जर कोण झटत असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. पण त्या संस्थेचा सगळा खर्च सरकार बघतो ना. त्या संस्थेच्या शिक्षकाच्या पगारी सरकार बघतो, सगळा खर्च सरकार बघतो. मग मला एक सांगा तुम्ही, आत्ता सत्तेवर कोण आहे? जर सरकार सगळा खर्च बघत असेल तर सरकारला